ट्रेड घ्यायचा विचार केला होता, पण पाहिजे तशी प्राइस ॲक्शन न बनल्यामुळे आपण या ट्रेडमधून काही खास केलेलं नाही आहे. हा ट्रेड आपण क्लोज केलेला आहे इथे. बघूया काय प्राइस ॲक्शन मिळते का. आज थोडंसं लेट झालं आहे मार्केटमध्ये यायला. मी मार्केटमध्ये एक प्रॉपर प्राइस ॲक्शन बघायचा प्रयत्न करत होतो. इथून काही बनताना दिसते नाही दिसते त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतील. एक ट्रेड आपण घेऊ शकतो, पण वेट करायला लागेल थोडासा. इथे एक रिजेक्शन टाईप बनतंय, इथून एक रिजेक्शन टाईप मार्केटमध्ये येत आहे. बघू काय होतं, कारण का हा जर बघायला गेला तर हा बऱ्यापैकी एक रेसिस्टन्स आहे 12 पॉईंटचा, सॉरी सपोर्ट आहे 12 पॉईंटचा. इथून प्राइस ॲक्शन कुठल्याही प्रकारची जर बनली अपसाईडला तर आपण घ्यायचा प्रयत्न करू, पण थोडंसं होल्ड करतोय आपण मार्केटमध्ये मित्रांनो, कारण का मार्केटमध्ये एक मोमेंटम जबरदस्त अपसाईडला आली होती, दुसरी मोमेंटम जबरदस्त डाऊन साईडला येते. थोडासा वेट करावा लागेल मार्केटमध्ये, कुठल्या डायरेक्शनला मार्केटचं मोमेंटम जात आहे ते बघण्यासाठी. त्यामुळे आपण प्लीज थोडं वेट करू आणि आपल्याला जी प्राइस ॲक्शन जर दिसली तर आपण त्या साईडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. ओके मित्रांनो, मी इथून एक अपसाईडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे एक चांगली लेवल आहे अपसाईडला, बघू काय पोझिशन बनते अपसाईडला. हा ट्रेड आपला छोटासा राहील. एक जर प्राइस ॲक्शन इथून आपल्याला चांगली बघायला मिळते तर आपण या ट्रेडमध्ये होल्ड करू, नाही म्हणजे मग या ट्रेडमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल. एक मोमेंटम तरी दिसतंय वरच्या साईडला मित्रांनो, बघू काय करताय मार्केट. या लेवलला रिस्पेक्ट देत आहे नाही देत आहे ठरवता येईल. थोडासा वेट केलाय आपण. जर एक वरच्या साईडला मोमेंटम चांगली येते तर आपण होल्ड करू ट्रेडसाठी. जर नाही येत आहे तर मग आपण या ट्रेडमधून निघून जाऊ. ह्या जर वरचा मोमेंटम आला ना मित्रांनो तर कमीत कमी 24,750च्या वरती येईल. म्हणजे एक चांगली मोमेंटम इथून आपल्याला मिळू शकते 24,750च्या घराची. बघूया काय होतं. आपण एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न केलाय 24,750 पर्यंत. हा ट्रेड एवढा सोपा नाहीये मित्रांनो, ही जबरदस्त रिस्क आहे, कारण का मार्केटने ही जी मोमेंटम दिलं नाही ही जबरदस्त दिलं नाही. त्यामुळे मार्केटमध्ये या अशा प्रकारचे ट्रेड घेणं इतके सोपे नाही आहेत. आपला स्टॉप लॉस जस्ट ह्याच्या खाली राहील. सॉरी, आपण इथे कुठेतरी ट्रेड घेतला, आपला स्टॉप लॉस जस्ट ह्याच्या खाली राहील. एवढा 14 पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊन आपण आता पकडण्याचा प्रयत्न करतोय. सॉरी, 24,750 पर्यंतची मोमेंटम आपण पकडण्याचा प्रयत्न करू. बघू काय होतं मार्केटमध्ये. सगळ्या गोष्टी जर आणि तरवरच्या असतात. थोडंसं वेट करावं लागेल, मार्केटला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण का ह्या मोमेंटम इथून फास्ट येतील असं थोडंसं सांगता येणं कठीण आहे, कारण का मार्केटने हे पूर्ण मार्केट साईडवेज करून ठेवलं नाही. मार्केटला जर वर जायचंय तर मार्केट इथून जबरदस्त अपसाईडला जाऊ शकतं मार्केट मित्रांनो. मार्केटमध्ये एक बुलिश साईडला जबरदस्त स्पेस अजून वरच्या साईडला ओपन आहे. जिथपर्यंत मार्केटला जायला काही अडचण नाहीये. मार्केटने एक चांगला काल बुलिश मोमेंटम दिलं होतं. आज त्या बुलिश मोमेंटमला मार्केट कॅरी फॉरवर्ड करतंय की मार्केट काय करतंय थोडंसं बघण्यासारखं आहे. थोडीशी 11:56 झालेत. तिसऱ्या म्हणजे तिसरा तास चालू आहे. तिसऱ्या तासाची कॅन्डल संपायला अजून 15 मिनिटं आहेत. 15 ते 18 मिनिटं आहेत. त्यामुळे थोडंसं होल्ड करूया, बघूया मार्केटमध्ये काय कशा प्रकारे मोमेंटम येत आहेत त्या.
माझ्या मते एक अपसाईडला जबरदस्त मोमेंटम यायला पाहिजे मार्केटमध्ये, एक चांगला स्पाइक यायला पाहिजे, बनायला पाहिजे मार्केटमध्ये मोमेंटम हा. कारण का असे काउंटर ट्रेड पकडणं मित्रांनो सोपी गोष्ट नाहीये. कारण का भरपूर काही पणाला लागतं. चांगले चांगले स्टॉप लॉसेस, चांगले चांगले ट्रेड मिस होऊन जातात. आज सकाळी आपण थोडंसं उशिरा बसल्यामुळे आपल्या हातून एक चांगला ट्रेड मिस झाला अपसाईडचा. डाऊन साईडचा जो रेसिस्टन्स होता तिथून सुद्धा मी सांगितलं होतं या रेसिस्टन्सवरनं एक ट्रेड बनू शकेल. पण आज आपण त्या थोडक्यात सांगायचं झालं तर त्या मोमेंटममध्ये नव्हतो, त्यामुळे आपल्याला तो मिळाला नाही. बाकी थोडेसे प्रॉब्लेम होते, त्यामुळे तो ट्रेड नाही पकडता आला. थोडीशी सायकोलॉजी पण आपल्याला आपली डेव्हलप करायला लागते, सगळ्या गोष्टी असतात. काल आपण चांगला ट्रेड पकडला होता, आजही आपण एक 100-150 पॉईंटचा ट्रेड पकडण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे एक चांगली मोमेंटम आहे, आपल्याकडे एक चांगली हे आहे, टाइम आहे. तो त्या टाइममध्ये आपण पकडू शकतो. फक्त ही बुलिश मोमेंटम जरा कंपल्सरी कंटिन्यू फास्टमध्ये जर आली ना, एक चांगला स्पाइक वरच्या दिशेला मिळाला तर आपण 100% ही 150 पॉईंटची मोमेंटम आज कॅप्चर केली म्हणून समजा. आणि ही 100% कॅप्चर होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. आपला प्राइस ऍक्शन जो आपण आज रीड केलाय तो प्रॉपर केलेला आहे, त्याच्यामध्ये काही टेन्शन घेण्याचं काम नाहीये. आणि जस्ट आपल्याला एक चांगला जर प्राइस ऍक्शन वरच्या साईडला बघायला मिळते तर आपण घेऊन जाऊ, ही मोमेंटम कॅरी करू, बघू काय होतं. इथून एक जर स्पाइक चांगला वरच्या लेवलला येऊ शकला तरच आपण ह्या ट्रेडमध्ये टिकून राहू शकतो, अन्यथा नाही. कारण का ही 15 मिनिटाची कॅन्डल जर संपते, माझ्या मते ही एक चांगला स्पाइक इथून इने द्यायला पाहिजे. पण थोड्याशा मोठ्या टाइम फ्रेम वरती गोंधळ होताना दिसतोय. 1 तासामध्ये तशा फारशा चांगल्या मोमेंटम मार्केटमध्ये बनताना दिसत नाहीये, बघू काय होतं. एक जोरदार स्पाइक वरच्या साईडला आली तर एक पॉसिबिलिटी आहे मार्केटमध्ये वरच्या साईडला मोमेंटम यायची. पण ह्या 15 मिनिटामध्येच कळेल, ह्या येणाऱ्या 15 मिनिटांमध्येच कळेल. जर ही 15 मिनिटं खालच्या साईडला जर मार्केट हे करायला लागलं तर मात्र कठीण होऊन बसेल. कारण का प्रीमियम डीके होऊ शकतात. जर मार्केटमध्ये इथे मोमेंटम नाही आली तर मार्केट हा टाइमपास इथेच करेल. कारण का एक अपसाईडला डायरेक्शनला मार्केटने एक चांगला ट्रेड दिला होता, एक डाऊन साईडला दिलाय आणि आता मार्केटमध्ये इथे साईडवेज होऊ शकतं मार्केट आज दिवसभर. कारण का मार्केटला अपसाईडचा आणि डाऊन साईडचा दोन्हीचा प्रीमियम खायचा आहे, त्यामुळे मार्केटमध्ये कुठल्याही साईडला मोमेंटम येऊ पण शकत नाही. असे पण पॉसिबिलिटी बनू शकतात. ही 15 मिनिटाची कॅन्डल काय बनते त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतील. ती जर कॅन्डल डाऊन साईडला जर मूव्ह करायला लागली तर मग मात्र कठीण होऊन बसेल मित्रांनो, मग मात्र मार्केटमधून आपल्याला निघावं लागेल. कारण का मग आज कुठल्याच डायरेक्शनला मुवमेंट येणार नाही. मार्केट इथे ट्रॅप होऊन बसेल. या लेवलवरनं जर मार्केट रिस्पॉन्स देत नाहीये वरच्या साईडला तर मार्केटमधून आपण निघून जाऊ मित्रांनो, काय अर्थ नाही मग या मार्केटमध्ये थांबण्यात.
मार्केटात दोन्ही साईडचे प्रीमियम डीके करण्याच्या मूडमध्ये दिसतोय. मार्केटमध्ये कुठलीही मोमेंटम येण्याची संकेत अजून तरी दिसत नाहीये. ठीक आहे मित्रांनो, मार्केटमध्ये काय मोमेंटम येत नाहीये. 1-2 मिनिटं मी वाट बघतोय, नाहीतर या ट्रेडमधून मी एक्झिट देणार आहे. कारण का मग प्रीमियम डीके होईल आणि मग त्या ट्रेडला काय अर्थ नाही. 1-2-3 मिनिटं, 5 मिनिटं जास्तीत जास्त वाट बघू. ह्या लेवलला जर रिस्पेक्ट देते मार्केट तर ठीक आहे. मी 5 मिनिटाचं कॅन्डलस्टिक थोडंसं लावतो इथे, नाहीतर मग ह्या ट्रेडमध्ये थांबण्यात काहीच अर्थ नाही. ही एक लेवल आहे मार्केटमध्ये 5 मध्ये मिनिटांमधली मित्रांनो. ही लेवल जर मार्केट जर ब्रेक करतंय, त्या मार्केटमध्ये थांबण्यात काही अर्थ नाही. मार्केटमधून निघून जाण्याचाच आपला फायदा आहे. बघू या लेवलला मार्केट, ही 5 मिनिटाची कॅन्डल काय म्हणते त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतील. 1 तासाची कॅन्डल संपायला अजून 9 मिनिटं आहेत. बघू मार्केटमध्ये काय रिस्पॉन्स येतो 1 तासाच्या कॅन्डलचा. माझ्या मते मार्केटला इथेच टाइमपास करायचं असं वाटतंय मित्रांनो. कारण का मार्केटमध्ये काय मोमेंटम खास दिसत नाहीये या लेवलवरनं. मार्केट बराच वेळ झाला या लेवलवरती अडकून बसलंय.
जिथपर्यंत मार्केट 24,590 वरती क्रॉस करत नाही तिथपर्यंत बुलिश मोमेंटम येताना थोडीशी कठीण आहे. 24,580 24,590 मार्केटने जर वरच्या साईडला क्रॉस केलं तर मार्केट एक जबरदस्त मार्केटमध्ये मोमेंटम येईल आणि ही मोमेंटम मात्र मार्केटमध्ये मित्रांनो मग 750च्या घरात जाईल. 26,750 वरती क्रॉस करेल एवढं नक्की. बघू, थोडंसं वेट करूया आपण थोडेसे होप्स ठेवलेले आहेत. नाही तर मार्केट इथेच साईडवेज होऊन जाईल. आजचा दिवस पूर्ण काढेल कारण ऑलरेडी 12 वाजले आणि मार्केटकडे भरपूर टाइम आहे. 12 1 2 3 तास आहेत मार्केटकडे. मार्केट टाइमपास करू शकतो मित्रांनो या लेवलवरती बऱ्यापैकी टाइमपास करू शकतो. जर मार्केट 24,590 लेवल वरच्या साईडला ब्रेक करतंय तर मार्केट 24,750 पर्यंत आरामात जाऊ शकतं. पण 24,590 मार्केटने ब्रेक करणं फार गरजेचं आहे. तरच काहीतरी चान्सेस बनतील मार्केटला अपसाईडला जाण्याचे, नाही तर नाही बनणार. कारण का प्रीमियम डीके हेवी होतोय मित्रांनो. प्रीमियम डीके तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढा जबरदस्त प्रीमियम डीके होतोय. मार्केट या लेवलवरती जर एका साईडला थांबून राहिलं, याच दिशेला जर फिरत राहिलं तर मात्र मार्केट बऱ्यापैकी प्रीमियम डीके करून टाकेल. जर मार्केटला जायचंय तर ह्या 15-20 मिनिटामध्ये 25 मिनिटामध्ये मार्केट एक अप डायरेक्शनला चांगला ट्रेड द्यायला पाहिजे मार्केटने, नाहीतर मार्केटचं हे कठीण होऊन बसेल. मार्केटचं डायरेक्शन कठीण होऊन बसेल. मार्केट इथे स्ट्रॅप करेल कारण का मार्केटने एक अप साईडला जबरदस्त मोमेंटम दिली होती, एक डाऊन साईडला मोमेंटम दिलं नाही. आता मार्केट साईडवेज करू शकेल, ह्या लेवलवरती साईडवेज होऊ शकेल. पण माझी अशी अपेक्षा आहे की मार्केटने अपसाईडला मोमेंटम द्यावी कारण का मार्केटमध्ये एक बऱ्यापैकी मोमेंटमला चान्स बनतोय या लेवलवरनं. बघू, ही येणारी 4-5 मिनिटाची ही जर कॅन्डल ग्रीन बनते तर मार्केट वरच्या साईडला जाण्याचा 100% प्रयत्न करेल. ही जर कॅन्डल ग्रीन बनते, ही 5 मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन बनते तर मार्केट वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. पण ही जर 5 मिनिटाची कॅन्डल परत रेड बनली तर मार्केट साईडवेज होऊन बसेल. मग या कॅन्डलला ग्रीन व्हावं लागेल तरच एक चान्स बनू शकेल. कारण का वरच्या साईडने जी मोमेंटम आली ती एवढ्या जबरदस्त स्पीडने आली मित्रांनो की ती जी प्राइस ऍक्शन आहे ही एवढी कव्हर करणं मार्केटसाठी सोपं नाहीये. मार्केटने एक जबरदस्त प्राइस ऍक्शन वरच्या साईडने खालच्या साईडला दिलेली आहे. ही प्राइस ऍक्शन एक जबरदस्त मोमेंटम आहे आणि हा मोमेंटम मार्केट ह्या मंगळवारच्या एक्सपायरीला सेन्सेक्सच्या थोडंसं टॅकल करताना कठीण आहे. आपण प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने वरच्या साईडला ट्रेड घेतलाय बरोबर आहे, पण मार्केट माझ्या अंदाजाने ह्याच लेवलवरती एवढ्याच लेवलवरती 24,500 24,600 आणि 24,500 मध्ये मार्केट क्लोज व्हायचा प्रयत्न करेल असं मला आता वाटायला लागलंय. कारण का मार्केट इथे चॉपी करून ठेवेल सगळ्या गोष्टी आणि प्रीमियम डिके करून टाकेल, प्रीमियम खाईल. कारण का मार्केटमध्ये प्रीमियम एवढा जबरदस्त हेवी नाहीये जिथे मार्केटमध्ये मोमेंटम यायचे चान्सेस आहेत. मार्केटमधला प्रीमियम लो आहे त्यामुळे प्रीमियमचे बनायचे चान्सेस थोडेसे कठीण आहेत. बघू काय होतं. ही 5 मिनिटाची कॅन्डल सांगून बसेल. 2 मिनिटं आहेत अजून. ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जर पुन्हा डाऊन बनलं तर मग मात्र रेड गिन प्रॉब्लेमला चालू होऊन जाईल. मग कठीण होऊन बसेल मार्केटमध्ये मोमेंटम येताना. ही 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 2 मिनिटं फार महत्वाची आहेत. या 2 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये अपसाईडला चांगली मोमेंटम बनायला पाहिजे, नाही तर मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं किंवा साईडवेज होऊ शकतं. ओके मित्रांनो, मला इथे काही राम वाटत नाहीये. मी थोडंसं वाट बघतोय, नाही तर या ट्रेड मधून मी एक्झिट देणार आहे. थोडीशी वाट बघतोय मी, काही प्राइस ऍक्शन बनते का वरच्या साईडला. बघ, ओके ओके, रिजेक्शन येते. ओके ठीक आहे. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, अशी प्राइस ऍक्शन आपल्याला पाहिजे होती जी बऱ्यापैकी आलेली दिसते. पण पुन्हा 1 मिनिट आहे, बघू 1 मिनिटात काय होतं का.
एक स्पाइक तर दिसतोय वरच्या साईडला. प्रीमियम मध्ये मोमेंटम आहे अपसाईडची. ही जर अपसाईडला मोमेंटम आले ना मित्र, तर आपल्याला 150 पॉईंट कॅप्चर करण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. कमीत कमी 24,750च्या वरती जाईल प्राइस. 24,750च्या वरती जाईल, आरामात जाईल. आज सीपीआय डाटा पण येणार आहे मार्केटमध्ये, त्यामुळे मार्केट कुठल्याही साईडला जाऊ शकतं. त्याचे इम्पॅक्ट आज दिसू शकतात, किंवा मार्केट आज सीपीआय डाटा यायच्या आधी इथे कन्सॉलिडेशन करू शकतं, होल्ड करू शकतं मार्केट. डाटा आल्यावर उद्या मोमेंटम देऊ शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. पण आपण डाटा बघून प्राइस ऍक्शन नाही रीड करत. आपण डाटा बघून कुठलाही ट्रेड नाही करत. आपण जस्ट बघतो प्राइस ऍक्शन. आपली प्राइस ऍक्शन इथे सांगते मार्केटला अपसाईडला जायला पाहिजे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की मार्केटमध्ये आज आहे एक्सपायरी, आणि सेन्सेक्सच्या एक्सपायरीला दोन्ही साईडचा प्रीमियम खायचा मार्केट प्रयत्न करू शकतो. मार्केटमध्ये प्रीमियम काही एवढा हेवी नाहीये, त्यामुळे थोडंसं डाऊटफुल आहेत गोष्टी. बघू काय होतंय. ही तर कॅन्डल रेड म्हणली, पण एक रिजेक्शन खालच्या लेवलने मार्केट देत आहे, त्यामुळे एक होप्स आहेत आपल्याकडे की मार्केट थोडंसं खालच्या साईडला, थोडंसं मार्केट अपसाईडला जाईल असं वाटतंय अपसाईडला. बघू काय होतंय. इथून मार्केट एक अपसाईडला मोमेंटम द्यायला पाहिजे आरामात. आणि अपसाईडचा विषय आपण एवढाच ठेवतो की अपसाईडला आपल्याला जस्ट आपल्याला पाहिजे तो रेशो मिळाला 1:3 तर आपण निघून जाऊ. आपण जास्ती त्याच्यामध्ये होल्ड करायचा प्रयत्न नाही करणार आहे, कारण का आज मंगळवार आहे, एक्सपायरी आहे. एक्सपायरीला आपण जस्ट एवढाच प्लॅन करू की आपण आपल्याला जे मिळते ते घेऊया आणि निघून जाऊ. 1:3 मिळालं तर ठीक आहे, मग आपण 150 पॉईंट कॅप्चर करायचा पण विचार नाही करणार, कारण का एक्सपायरी आहे. मार्केट कुठल्याही डायरेक्शनमधून डाऊन येऊ शकतं परत. मार्केटने इथे सगळ्यांना ट्रॅप करून ठेवलेलं आहे. मार्केट ह्या लेवलवरनं कुठेच जात नाही, ना अप साईडला जाते ना डाऊन साईडला जाते. आणि इथे जस्ट प्रीमियम डीके करण्याचे प्लॅन चालू आहेत, बाकी काही नाही. मार्केटकडे दोन्ही लेवलला स्पेस आहे. खाली आलं मार्केट तर 24,450च्या घरात येऊ शकतं, आणि वरती गेलं तर म्हणजे थोडक्यात 150 पॉईंट खाली आणि 150 पॉईंट वरती मार्केटची रेंज आहे आता. आणि मार्केट या दोन्ही दिशेला जाणार सुद्धा नाही, मार्केट इथे थांबून राहील, आणि उद्या त्या 150 दिशेला वरती किंवा 150 पॉईंट खालती जाऊ शकतं मार्केट. बघूया काय करतोय. आपण ट्रेड घेतला, माझ्या मते अपसाईडला मोमेंटम यायला पाहिजे मार्केटमध्ये. एक अपसाईडला आपला आपला प्राइस ऍक्शन सांगते की अपसाईडला मोमेंटम इथून यायला पाहिजे. मार्केटमध्ये एक चान्स आहे इथून अपसाईडला मोमेंटम देण्याचा. मार्केट प्लॅन करेल, आणि मार्केटने जर ही अपसाईडची मोमेंटम दिलं जबरदस्त, तर माझ्या मते मार्केट 24,750च्या वरती आरामात जाऊ शकतं, कारण का 150 पॉईंट वरती मार्केटची रेंज बनते, आरामात बनते. आणि हे जर मार्केट वरती मूव्ह झालं तर मार्केट जबरदस्त मोमेंटम देईल मित्रांनो, आणि जबरदस्त स्पीडने मोमेंटम देईल. ही जर मोमेंटम स्पीडला नाही आली तर समजून चला की मार्केटमध्ये काही प्राइस ऍक्शन खास बनत नाही. ही मार्केटमध्ये मोमेंटम स्पीडने यायलाच लागेल. जर स्पीडने आली तरच येईल, नाही तर मार्केट हे साईडवेज झालं म्हणून समजा.
की मार्केटची मोमेंटम इथे जर थांबली तर मार्केट परत रिव्हर्सल होईल. बघू या मोमेंटमला जर जायचंय वरच्या साईडला तर मार्केटला एक जबरदस्त प्राइस ऍक्शन वरच्या साईडला द्यावी लागेल. वरच्या साईडला मोमेंटम एक चांगल्या स्पीडने मार्केटला वरच्या साईडला फिरावं लागेल. जर मार्केट इथेच स्टॉप झालं तर मार्केटमध्ये वरच्या साईडला मोमेंटम येणार नाही. एक 2-3 कॅन्डल 5 मिनिटाच्या वरच्या साईडला जर स्पीडने मूव्ह झाल्या तरच मार्केटमध्ये अपसाईडची मोमेंटम येऊ शकेल, नाही तर येणार नाही. एक्सपायरीला काही होऊ शकते मित्रांनो. मी सांगितलं होतं वरच्या साईडला 150 पॉईंट आणि खालच्या साईडला 150 पॉईंट. जर मी असं म्हणतोय आपण वरच्या साईडला ट्रेड घेतलाय, आपली प्राइस ऍक्शन आपण प्रॉपर रेट केले तर वरच्या साईडला 150 पॉईंट आपल्याला मिळू देत. म्हणजे आपण एक चांगल्या ट्रेडमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला एक चांगली रिस्पॉन्स या ट्रेडमधून मिळेल. आपण चांगलं प्रॉफिट आज घरी घेऊन जाऊ. स्वामींची कृपा आपल्यावर राहील. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की वरच्या साईडला मोमेंटम स्पीडने यायला पाहिजे. ही मोमेंटम जर कुठे स्टक झाली, स्टॉप झाली, थोडा वेळ मार्केट एकाच डायरेक्शनला थांबलं तर मात्र काय खरं नाही. पण माझ्या मते यायला पाहिजे असं वाटतंय मला. वरच्या साईडला एक चांगली मोमेंटम मार्केटने द्यायला पाहिजे. सगळ्यांचे स्टॉप लॉसेस वरच्या साईडलाच आहेत, त्यामुळे वरची साईड मार्केट तोडायला पाहिजे. 24,750 ची लेवल मार्केटने ब्रेक करायला पाहिजे. कारण का ही लेवल जी आहे मेक आणि ब्रेक लेवल आहे मित्रांनो. या लेवलच्या वरती मार्केट जाईल अशी माझी आशा आहे. 24,750 हा माझा कमीत कमीचा टार्गेट धरून चालतोय मी. पण आपण एवढं टार्गेट पण एक्सेप्ट नाही करत आहे. आपलं 1:3 जर झालं तर आपण या ट्रेड मधून निघून जाऊ. कारण का ही जी मोमेंटम मधली ही स्ट्रॉंग आहे. ही मोमेंटम तोडणं सोपं नाहीये मित्रांनो मार्केटला. ही मोमेंटम जवळपास 150 पॉईंटची मोमेंटम खालच्या साईडला मार्केटने दिलं आणि ही मोमेंटम एवढ्या स्पीडने मार्केटने दिलं की तुम्ही मी इमॅजिनेशन करायच्या पलीकडे मार्केट एवढ्या स्पीडने मूव्ह झाले. बघू काय होतं मित्रांनो मार्केटमध्ये. आपण जस्ट होप करू शकतो, आपण जस्ट हे करू शकतो, प्राइस ऍक्शन रीड करू शकतो आणि आपलं काम आहे ट्रेड घेणं. आपलं काम हे नाही की काय होईल. आपलं काम आहे आपले प्राइस ऍक्शन आपण समजून घ्यायचे आणि त्या हिशोबाने ट्रेड घ्यायचा. जे होईल ते परमेश्वराच्या हातात आहे. आपल्या हातात त्या गोष्टींचा काही हिशोब नाहीये. आपण एक आहे की आपण जे शिकलोय, आपण जे आपल्या गुरूंनी आपल्याला जे काही शिकवलंय त्या गोष्टींवरती आपण थोडासा बिलीव ठेवलाय, विश्वास ठेवलाय आणि त्या गोष्टी आपण आपल्या हिशोबाने फॉलो करतोय आणि त्याच गोष्टींवरती आपण थोडासा विश्वास ठेवून मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय. बाकी आपल्याकडे टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आपली जी एंट्री पॉईंट आहे तो जबरदस्त खाली आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आपण एक प्रॉपर प्राइस ऍक्शन फॉलो करतोय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघू मित्रांनो. असं होप धरूया की मार्केट इथे साईडवेज न होता वरच्या साईडला जाऊ दे. वरच्या साईडला जर मार्केट गेलं तर एक जबरदस्त आपल्याला मोमेंटम वरच्या साईडला बघायला मिळेल.
ही मोमेंटम इथे थांबली नाही पाहिजे. ही मोमेंटम जर इथे ब्रेक झाली ना, तर मात्र मात्र मित्रांनो मार्केट आपल्याला पाहिजे ते देणार नाही. मग मार्केट इथे साईडवेज होईल. ही मोमेंटम कंटिन्यू राहिली तरच मार्केटमध्ये मित्रांनो एक चांगली लेवल वरच्या साईडला गाठू शकतो आपण. कारण का सगळ्यांचे स्टॉप लॉस जे आहेत ते वरच्या लेवलला आहेत. आपण रीड तरी प्रॉपर केलंय. आपल्याला पाहिजे त्या दिशेने एक मोमेंटम तरी चांगला आलाय. आता हा मोमेंटम किती कंटिन्यू राहतो का स्टॉप करतो ते मला नाही माहिती मित्रांनो. पण आपण होप करतोय की आपल्याला पाहिजे ती प्राइस ऍक्शन मिळू दे. आपल्याला पाहिजे त्या डायरेक्शनला मोमेंटम मिळू दे. कारण का ही कॅन्डल आहे ना खूप स्पीडने वर जायला पाहिजे तरच मोमेंटम बनेल. जर ही कॅन्डल स्पीडने वरती नाही गेली, ही जर कॅन्डल इथे स्टॉप झाली तर मात्र कठीण होऊन बसेल सगळ्या गोष्टी. एक जबरदस्त मोमेंटम या कॅन्डलने अजून द्यायला पाहिजे. एक जबरदस्त मोमेंटम नंतर पुन्हा मार्केट साइडवेज व्हायचा प्रयत्न करतंय. जर ही मोमेंटम परत जर खालच्या दिशेला आली तर परत मार्केट साइडवेज व्हायचा प्रयत्न करेल मित्रांनो. बघूया काय होतं. शेवटी आपल्या हातामध्ये काही नाहीये. थोडंसं मार्केट इथे रिस्पॉन्स करतंय कारण का हे एक झोन आहे. जो झोन मधून मार्केट रिजेक्शन घेऊ शकतं. थोडंसं मी 1 मिनिटावरती चेक करतो की 1 मिनिटावरती ऍक्च्युली काय प्राइस ऍक्शन बनते. कारण का प्रत्येक गोष्टीचा थोडासा डिफरंट अँगल चेक करावा लागतो मित्रांनो, तरच त्या गोष्टी पॉसिबल होतात, नाही तर होत नाही. ओके.
ही 15 मिनिटाची कॅन्डल मित्रांनो होल्ड करू. ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जर कुठलाही रेडनेस आला तर आपण या ट्रेडमधून निघून जाऊ. माझ्या मते या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये एक चांगला बुलिश मोमेंटम यायला पाहिजे. मार्केटकडे आहे तेवढी स्पेस वरती जाण्या एवढी आणि मार्केट वरती जाऊ शकते या 15 मिनिटामध्ये. बघू काय होतं. कारण का ही एक लेवल होती, मार्केटने या लेवलला थोडासा रिस्पेक्ट दिला आहे. काही हरकत नाही. एक मोमेंटम डाऊन साईडला बनला. ओके, प्राइस ऍक्शन मध्ये ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. थोडासा वेट करूया आपण. 15 मिनिटाची कॅन्डल अजून वेट करू. 15 मिनिटं इथून म्हणजे 12:31 झालेत. पावणे एक मिनिट, 12:31, 12:31 म्हणजे पावणे एक पर्यंत वाट बघायला पाहिजे आपल्याला. पावणे एक ची कॅन्डल परत ग्रीन जर बनते तर काही हरकत नाही. ओके, ठीक आहे. एक जबरदस्त लेवल आहे जे मार्केट तोडू शकतो वरच्या साईडला. मार्केटने मोमेंटम तरी चांगल्या प्रकारे दिलेला आहे, पण मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन एवढंच आहे की मार्केट इथे ह्या लेवलला थोडासा रिस्पेक्ट देते. ह्या लेवलला मार्केटने थोडासा रिस्पेक्ट दिला नाही, पण काही हरकत नाही. बघू त्या लेवलवरनं मार्केट काय रिॲक्शन देते. माझ्यामध्ये मार्केट अपसाईडला जायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही मार्केटला अपसाईडला जाण्यासाठी. मार्केट जर हा हाय क्रॉस करते, हा वरचा हाय जर क्रॉस करते, मार्केट वरचा अपसाईडला जाईल, काही प्रॉब्लेम नाही मार्केटला जाण्यासाठी. मार्केटकडे वेळ आहे. टाइम थिअरीनुसार मार्केटकडे जाण्यासाठी वरती 150 पॉईंट आहेत, त्यामुळे मार्केट जाऊ शकतं ह्या लेवलवरनं वरती, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपण जो ट्रेड पकडलाय तो प्रॉपर पकडलाय, एका प्रॉपर लेवलला पकडलाय, त्यामुळे मार्केटला वरती जायला काहीच अडचण नाहीये. मार्केट अजून एक 30 एक पॉईंट जरी वर गेला ना मित्रांनो, ह्या लेवलपर्यंत मी सांगतो तुम्हाला, ह्या लेवलपर्यंत जर मार्केट वर गेलं तर आपल्याला आपलं प्रॉफिट निघून जाईल. आपण या ट्रेडमधून बाहेर पडू शकतो, कारण चांगला प्रॉफिट मग आपल्याला या ट्रेडमध्ये होतोय. कारण आपण पकडलाय ट्रेड ह्या लेवलला, खालच्या लेवलला, जिथून आपण एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट घेऊन बाहेर पडू शकतो. त्या लेवलपर्यंत मी वाट बघतोय, 24,650, 24,700 आसपास. त्या लेवलपर्यंत जर मार्केटमध्ये ट्रेड जातोय तर मी त्या ट्रेडमधून एक्झिट द्यायचा प्लॅन चाललाय माझा. मी वरच्या 150 पॉईंटसाठी नाही थांबणार आहे, पण माझ्या मते वरच्या लेवलला जायला पाहिजे मार्केट. आहे आरामात, स्पेस आहे मार्केटकडे वरच्या लेवलला जाण्यासाठी, आणि मार्केटकडे स्ट्रेंथ आहे वरच्या लेवलला जाण्यासाठी. त्यामुळे मार्केट बघू कशा प्रकारे रिॲक्शन देतंय. हा एक साईडवेज थोडासा छोटासा झोन या लेवलला आहे, त्यामुळे मार्केट थोडंसं नाटक करता येते, पण माझ्या मते जायला पाहिजे मार्केटला, काही जायला हरकत नाही. एक 20-30 पॉईंट वरती गेलं ना मार्केट मित्रांनो, तर मार्केट चांगलं रिॲक्शन देईल आपल्या साईडने. एक 20-30 पॉईंट झालं तर आपण बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये असू आणि मग या ट्रेडमधून आपण आरामात बाहेर पडू शकू. थोडीशी वाट बघतो मित्रांनो, मार्केटमध्ये काय प्रकारचा ट्रेंड म्हणतोय त्याची, आणि थोडंसं मी, नाहीतर मी इथे प्रॉफिट बुक करायच्या प्लॅनमध्ये आहे.
कॅन्डल पण ग्रीन बनते मित्रांनो. थोडंसं रिजेक्शन येते वरच्या लेवलला, येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला पाहिजे त्याची मोमेंटम त्या मार्केटमधून मिळते, म्हणून थोडंसं आपण होल्ड करतोय. माझ्या मते मार्केट अजून वरती जायला पाहिजे. मार्केटची लेवल आहे आरामात 24,750च्या वरती जायला पाहिजे मार्केट. बघू, आपण पकडायचा प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतंय की माझं जर चांगला प्रॉफिट होतोय तर मी इथून प्रॉफिट बुक करावं. थोडंसं जर काही रिजेक्शन ह्या लेवलवरनं वरती येतंय, आता ही लेवल चालली 24,630, 24,650 पर्यंत आपण जायचा प्रयत्न करूया. 24,650 पर्यंत जर मार्केट वरच्या साईडला जातंय तर आपण इथे एक चांगला प्रॉफिट बुक करून टाकू. हायर हाय देते मार्केट मित्रांनो. प्रत्येक वेळेला प्रत्येक कॅन्डलमध्ये मार्केट हाय लेवलला हाय लेवल पर्यंत जातंय. ओके मित्रांनो, मी इथे एक छोटासा माझा प्रॉफिट बुक केलाय थोडासा, कारण का इथून थोडंसं रिजेक्शन येऊ शकतं असं वाटतंय मला. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला चांगला प्रॉफिट मिळालाय मित्रांनो, काही वाईट प्रॉफिट नाही मिळालंय. आज आपण बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये आहोत. थोडंसं मी इथे थांबतोय, कारण का थोडंसं मला इथे मार्केट स्ट्रक्चर थोडंसं डल होताना दिसतंय. 1 मिनिटामध्ये, कारण का ही एक लेवल आहे जिथून मार्केट थोडंसं रिस्पॉन्स करू शकतं डाऊन साईडला. ही बघा, ही एक लेवल आहे इथे. ही बघा, ही एक लेवल आहे. या लेवलवरनं मार्केट थोडंसं खाली येऊ शकतं. मी कदाचित चुकलो असेल, काही हरकत नाही. पण हा ट्रेड आपण काही कमी नाही पकडलेला मित्रांनो. हा आपण एक चांगला ट्रेड पकडलाय. जवळपास 87 to 90 पॉइंट्स आपण या ट्रेडमध्ये कॅप्चर केले. चांगला आहे, चांगला ट्रेड आहे मित्रांनो. हा आपण मस्त ट्रेड पकडलाय, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आजचा ट्रेडिंग मी इथेच बंद करतोय. मी इथेच थांबतोय. आपण या उद्या भेटू. उद्या आपण थोडंसं ॲनालिसिस करू आणि उद्या आपण एक ट्रेड पकडण्याचा प्रयत्न करू. आजचा ट्रेड आपण छान पकडला. जर काही तुम्हाला शंका असतील तर मला फोन करा. ह्या नंबरला व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तरी पण सांगा. दुसरी गोष्ट, प्राइस ॲक्शन बद्दल तुम्हाला काही जर नॉलेज पाहिजे असेल, ट्रेनिंग घ्यायचं असेल तरी पण मला फोन केला तरी काही हरकत नाही. मी ह्या नंबरला कॉल करून तुम्हाला मी सांगू शकतो. सगळे प्राइस ॲक्शन कोर्स आपले ऑनलाईन होतात, आणि ऑनलाईनद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंग वगैरे देतो. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.